नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता उत्कंठावर्धक आणि ड्रामाने भरलेला मात्र हा ट्विस्ट आहे. या ट्विस्टमध्ये मात्र अंशुमनचा क्रूरपणा आणि त्याच्या आईचं मलिकाचं आणि अर्पिताचं कारस्थान, दुसरीकडे स्वानंदीची चिंगीला वाचवण्यासाठी चाललेली धडपडीत ही स्क्रिप्ट मात्र आता 10-15 मिनिटाची आहे. तेव्हा नक्की ह्या ट्विस्टमध्ये आता काय होतं, अंशुमन असं काय नवीन धक्का मात्र ह्या चिंगीला देतो, परंतु चिंगी मात्र घाबरलेली नसते. चिंगी धैर्याने त्याला कसं तोंड देते आणि शेवटी ह्या धक्कादायक ट्विस्टमध्ये नक्की काय होतं हे आपण मात्र आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. तेव्हा मित्रांनो, हे बघा, स्वानंदी खूप समजूतदार आणि धाडसी बायको असते म्हणून समरला तिच्याबद्दल अभिमान वाटत असतो, परंतु चिंगी मात्र आता एक निष्पाप अशी नोकरीण असते. सध्या ती मात्र प्रेग्नेंट आहे आणि अंशुमन मात्र आता खूप लबाड आणि रागीट असा समरचा भाऊ आहे. तेव्हा मित्रांनो, हे बघा, आता रात्रीची वेळ असते आणि घरात जे काही झालेलं असतं तर त्यामुळे अंशुमन खूपच आता टेन्शनमध्ये असतो. रागात तो आता रूममध्ये एऱ्याझऱ्या मारत असतो आणि तेवढ्यात चिंगी रडतच तेथे येते. अगदी हुंदके देत आलेली असते. ती खूप घाबरलेली आहे आणि चिंगी मात्र आता हात जोडून म्हणते की हे बघा अंशुमन, आता प्लीज असं काही करू नका. ह्या जीवाचा काय चूक आहे, ह्या बाळाची काय चूक आहे, तुम्ही त्याला इतकी भयानक शिक्षा का देता, मला प्लीज फसू नका. तेव्हा अंशुमन खूपच चिडतो आणि चिंगीचा हात मागे झटकतो. गप्प बस, आणि काय गं दादा काय लावलंस, कारण चिंगी दादा करून त्याला रिक्वेस्ट करत असते. आणि कोणतं बाळ आणि कुणाचं बाळ, मी अगोदरच सांगितलेलं आहे की ते बाळ माझं नाही. समर दादाने मला DNA टेस्टची करण्यासाठी धमकी दिली आहे, बघू काय होतं ते. तेव्हा आता चिंगी मात्र आता अगदी हात जोडते आणि रडतच म्हणते की हे बघा, देव सगळं काही बघतो. अंशुमन दादा, तुम्ही माझ्याशी खोटं बोलून जे नातं ठेवलं, आता समर दादा आणि स्वानंदी ताई माझ्या पाठीशी उभ्या आहात. तेव्हा अंशुमन मात्र क्रूरपणे हसतो आणि तिच्या जवळ जातो. अच्छा, तर त्या स्वानंदीच्या जोरावर तू इतक्या उड्या मारतेस, मग ऐकून घे, आता तुझ्याकडे एकच पर्याय उरलेला आहे. जर तुला या घरामध्ये जिवंत राहायचं असेल तर उद्या सकाळी समरदादा आणि स्वानंदी समोर मात्र जाऊन तू हे सांगायचं की ते जे तुझ्या पोटामध्ये बाळ आहे तर ते माझे नाही, ते दुसऱ्या कुणाचं तरी आहे. तेव्हा आता चिंगी धक्क्याने मागे सरकते. नाही, अरे देवा, मी हे सगळं पाप कधीच करणार नाही, कारण मी माझ्या बाळाला दुसऱ्या कुणाचं नाव कसं देऊ. तेव्हा आता अंशुमन तिचा जबडा रागाने आपल्या हातामध्ये पकडतो, तिच्या गालगुच्च्या धरतो आणि मग मरायला तयार हो, तिला मारण्याची धमकी देतोस. जर तू हे मान्य केलं नाहीस आणि मी जर तुझा असा काहीतरी गेम करेल की कोणाला संशयसुद्धा येणार नाही, कारण चॉईस तुझी आहे. स्वतःचं चारित्र्य बदनाम कर आणि इथे राहा, नाहीतर मी तुला मारून टाकेल. तेव्हा आता इकडे स्वानंदी चिंगीच्या खोलीमध्ये येते आणि तिच्या हातामध्ये, स्वानंदीच्या हातात दुधाचा ग्लास वगैरे आहे, कारण तिला चिंगीसाठी दूध वगैरे न्यायचं असतं, कारण चिंगीला खूप अशक्तपणा आलेला असतो. आणि तेव्हा स्वानंदी चिंगीच्या खोलीत जाते, पण तेथे खोलीमध्ये कोणीही नसतं. ती पूर्णपणे घाबरते की चिंगी कुठे गेली आणि स्वतःशी मात्र ती म्हणत असते की चिंगी कुठे गेली. यावेळेला बेडवर सुद्धा ती नाही, तिची तब्येत अगोदरच ठीक नाही, कुठे गेली असेल ती. तेव्हा आता स्वानंदी हॉलमध्ये येते. तिला अंशुमनच्या खोलीतून काही कुजबुजण्याचा आणि रडण्याचा आवाज येत असतो. ती आता सावधपणे एक पाऊल पुढे टाकत असते, अंशुमनच्या खोलीच्या दिशेने येते आणि त्याच वेळेस मात्र अंशुमनच्या खोलीमध्ये जेव्हा ती जवळच येते तर अंशुमन तिला चिंगीला खोलीमध्ये धमकावत आहे आणि स्वानंदी दरवाजाच्या बाहेर उभं राहून मात्र हे सर्व ऐकत असते. आणि अंशुमन तिला म्हणत असतो की चिंगी, विचार कर, DNA टेस्टचे जे सॅम्पल तू घेण्या अगोदर तू जर तुझा जबाब बदलला पाहिजेस आणि नाहीतर हे बाळ या जगात येण्या अगोदर गायब होईल, म्हणून तो चिंगीला धमकावतो. त्यावरती चिंगी आता रडत असते. असं करू नका आणि असं करू नका असं म्हणत असते. ती आता अंशुमनच्या पाया पडणार, तोच लगेच स्वानंदीचा राग अनावर होतो आणि ती जोरात दरवाजा ढकलत आतमध्ये येते. स्वानंदी आता अगदी जोरात, अगदी तिने खणखणीत असा आवाज काढलेला असतो की अंशुमन, तुझी हिंमतच कशी झाली इतकी. तेव्हा अंशुमन आणि चिंगी दोघेही आता खूप घाबरतात. चिंगी आता पळत जाऊन स्वानंदीच्या मागे लपते. स्वानंदी अंशुमनबरोबर ओरडते, लाज नाही वाटत का तुला, एका असहाय्य मुलीला आणि तिच्या स्वतःच्या अगदी ह्या होणाऱ्या बाळाला धमकावतो. तेव्हा आता काय म्हणालास तू,
अरे बाळ गायब करशील राजवाडे आणि मला काही तू मेलेलं समजतोस की काय? आम्ही जिवंत आहे. तेव्हा असं होय आम्ही असेपर्यंत चिंगीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आणि त्याच वेळेस आता अंशुमन मात्र जीभ चावत आणि स्वतःला सावरत म्हणतो की वहिनी हे बघ काहीतरी गैरसमज करून घेत होता. ही चिंगी मात्र रात्रीच्या माझ्या रूममध्ये बळजबरीने आली होती आणि ती मला ब्लॅकमेल करत होती, म्हणून तो आता चिंगीवर सगळं काही ढकलण्याचा प्रयत्न करतो. परंतु स्वानंदी मात्र हात उंचावून आता त्याच्या कानामागे देत म्हणते की बस कर अंशुमन, तुझा खरा चेहरा आता जगासमोर आलेला आहे. चिंगी चल माझ्यासोबत. या नराधमाच्या तोंडाला लागण्याची तुला गरज नाही. उद्या सकाळी DNA ची टेस्ट होईल आणि याच घरातून त्याला गचंटीत धरून बाहेर काढलं जाईल. स्वानंदी रागाने तेथून चिंगीला घेऊन जाते. अंशुमन रागाने मात्र आता दात आणि होठ खात असतो. आता काय करावं असं त्या विचार करत असतो. त्यानंतर आता ही काकू अंशुमनची आई. तेव्हा आता काकू मात्र अर्पिता आणि काकू ह्या दोघे एकट्याच रूममध्ये अंधारात बसलेले असतात. ते पण काहीतरी प्लॅनचं कट रचत असतात. आणि आता मात्र तेथे टेबलवर आता एक लॅम्प सुरू असतो आणि अंशुमन रागाने आत येतो. अंशुमन म्हणतो की आई अगं सगळा प्लॅन फसला. ती स्वानंदी ऐन वेळेस तेथे आली, तिने सगळं काही ऐकलं. उद्या ती माझी DNA टेस्ट करणारच. तेव्हा आता काकू शांतपणे आणि डोळ्यात क्रूरता आणून घाबरू नकोस अंशुमन, स्वानंदी स्वतःला फार शहाणी समजते ना, पण मी तिला माहीत नाही या घरात खरी चाल कोण खेळतं ते. तेव्हा आता अर्पिता म्हणते की हो दादा, त्या स्वानंदीची आणि चिंगीची एवढी हिंमतच कशी? आपल्या घराची अब्रू त्यांनी वेशीवर टांगली. त्या चिंगीचं बाळ या जगात आलंच नाही तर मात्र कसली DNA टेस्ट आणि कसला काही पुरावा? तेव्हा अंशुमन म्हणतो की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा आता काकू मात्र क्रूरपणे हसते आणि सरळ आहे, चिंगीला रस्त्यातून दूर करायचं, पण असं काही सगळ्यांना वाटेल तो एक अपघात होता. उद्या सकाळी चिंगी जेव्हा देवळात किंवा चेकअपसाठी बाहेर पडेल तेव्हाच हे सर्व करायचं. अर्पिता आता पुढे काय करायचं आहे ते सगळं काही पुढचा प्लॅन सांगते. तेव्हा आपण ड्रायव्हरला सांगून तिच्या गाडीवर घालूयात आणि बाळ जाईल आणि चिंगीला सुद्धा कायमची गप्प बसेल. आणि हो, याचा आळ आपण स्वानंदीवर आणूयात, कारण तिच्या हलगर्जीपणामुळे चिंगीचा फार मोठा अपघात झाला. आपण सगळ्यांच्या समोर हेच आणूयात. तेव्हा आता अंशुमन खूपच हसतो आणि म्हणतो की आनंदाने आई कसला प्लॅन भारी आहे. जर चिंगीच राहिली नाही तर समर दादा मला घराच्या बाहेरच काढू शकत नाही. तेव्हा आता स्वानंदीच्या खोलीमध्ये मात्र चिंगी आता अजूनपर्यंत थरथर कापत आहे. स्वानंदी तिला पाणी वगैरे प्यायला देते आणि तिला एक खूप मोठा धीर देत असते. स्वानंदी म्हणते की चिंगी पाणी पी अगोदर, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझं आणि तुझ्या बाळाच्या केसाला सुद्धा मी धक्का लागून देणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, घाबरू नकोस. तेव्हा आता चिंगी ही स्वानंदीला म्हणते की ताई खरंच मला खूप भीती वाटते. काकू आणि अर्पिता ताई पण अंशुमन दादाच्या बाजूने आहेत. ते लोक माझ्या बाळाला मारून टाकतील. तेव्हा स्वानंदी आता तिचे हात हातामध्ये घेते आणि म्हणते की हे बघ चिंगी, आईची ताकद ही जगातील कोणत्याही क्रूरतेपेक्षा मोठी असते. तू घाबरू नकोस. उद्या सकाळी समर आणि मी तुला स्वतः हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहोत. तेथे पोलीससुद्धा आपल्या संरक्षणासाठी तुझी टेस्ट होईल आणि मी समरला सगळं काही सांगितलेलं आहे, ते आपल्यासोबतच आहे. त्यानंतर मात्र आता दिवस आता उजाडतो. सकाळ आज झालेली आहे आणि काकू अर्पिता हॉलमध्ये चहा पीत बसलेले आहेत. कुणाची तरी वाट बघत असतात. स्वानंदी आणि चिंगी खाली येतात. तेव्हा आता काकू मात्र खोटं बोलून, काय गं स्वानंदी, चिंगीला कुठे घेऊन चाललीस इतक्या सकाळी, असं आता मुद्दामच विचारते. स्वानंदी सडेतोड उत्तर देते की काकू जिथे काल रात्री जायला होतं तेथे हॉस्पिटलमध्ये, कारण सत्य समोर आणण्यासाठी. तेव्हा आता अर्पिता मात्र मनातच हसते आणि म्हणते की जा नक्कीच जा. स्वानंदी आणि चिंगी मात्र कारमध्ये बसून निघतात. मागून एक काळ्या रंगाची संशयास्पद गाडी त्यांचा पाठलाग करू लागते. तेव्हा आता दृश्य मात्र अगदी काही आता थरारक आहे आणि रस्त्यावर. तेव्हा आता स्वानंदी गाडी चालवत आहे. चिंगी शेजारी बसलेली आहे आणि मागून येणारी काळी गाडी अचानक स्वानंदीच्या गाडीला कट मारण्याचा प्रयत्न करते आणि वेग वाढवते. तेव्हा आता चिंगी खूप घाबरते आणि ताई ती गाडी बघा, ती आपल्या गाडीच्या मागे येते असं म्हणते. तेव्हा स्वानंदी मात्र स्टेअरिंग घट्ट हातामध्ये पकडते आणि चिंगी तू सीट बेल्ट लाव, घाबरू नकोस. मागची गाडी जोरात स्वानंदीच्या कारला येऊन धडक देणार तितक्याच एक सुंदर आणि पांढरी गाडीमध्ये मध्येच येते आणि काळ्या गाडीला अडवते आणि त्या काळ्या गाडीचा रस्ता अडवलेला असतो. ती गाडी समरची असते. समर काळ्या रंगाच्या त्या गाडीच्या ड्रायव्हरला पकडतो
आणि ड्रायव्हर घाबरून आता पळून जाण्याचा प्रयत्न करतो तर समर त्याला पकडतो. स्वानंदी गाडी थांबवून बाहेर येते आणि समर आता ड्रायव्हरची कॉलर पकडून त्याला बाहेर ओढतो आणि म्हणतो की बोल, तुला कोणी पाठवलं? चिंगीचा जीव घ्यायला कोणी सांगितलं? तेव्हा आता ड्रायव्हर मात्र भीतीने खूपच थरथर कापत असतो आणि म्हणतो की समर साहेब, मला माफ करा. मला अंशुमन सर आणि काकूंनी पैसे दिले होते चिंगीचा अपघात करण्यासाठी. चिंगी आणि स्वानंदीला फार मोठा धक्का बसतो. स्वानंदीच्या डोळ्यामध्ये आता मात्र एक आता रागाची अंगार फुललेला असतो. घराचा हॉल आणि आता मात्र अर्पिता आणि काकू फोनची वाटच बघत असतात की केव्हा फोन येईल आणि चिंगीचा आणि स्वानंदीचा अपघात झालेला ही खुशखबर आपल्या कानावर पडेल. आणि तेव्हा अंशुमन म्हणत असतो की आत्तापर्यंत काम तर झालं असेल आणि ती चिंगीसुद्धा संपली असेल. आणि तितक्यात मात्र घराचा मुख्य दरवाजा जोराने उघडतो. स्वानंदी, समर, चिंगी हे सगळेजण एकासोबत आता पोलिसांनी घेऊन आतमध्ये प्रवेश करतात. तेव्हा आता काकू खूपच घाबरते आणि म्हणते की पोलीस, हे काय आहे? तेव्हा स्वानंदी पुढे येऊन काकूच्या आणि अंशुमनच्या कानाशिलात अगदी मोठ्याने मारते, जोरात एक ठेवून देते. हे तुमच्या पापाचं पाप आहे काकू. ज्या ड्रायव्हरला आणि चिंगीला तुम्ही मारायला पाठवलं होतं त्याने पोलिसांसमोर तुमचं नाव घेतलेलं आहे, त्या ड्रायव्हरने. तेव्हा आता समर रागाने अंशुमनचा शर्ट धरतो आणि ओढतो. अंशुमन, तू फक्त लबाडच नाही तर एक खुनीसुद्धा आहे आणि आई आणि एका निष्पाप बाळाचा जीव घ्यायला तो निघाला होता. तेव्हा आता पोलीस इन्स्पेक्टर पुढे येतात. अंशुमन, काकू आणि अर्पिता ह्या तिघांनाही खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल आणि जो काही मेल त्यांनी चिंगीला केलेला आहे तर त्या आरोपाखाली अटक करण्यात येत आहे. पोलीस त्या तिघांना पकडतात. अंशुमन आणि काकू आता रडायला सुरुवात करतात. तेव्हा आता स्वानंदी चिंगीच्या खांद्यावर हात ठेवते. चिंगी, तुला आत्ता न्याय मिळेल. हे बाळ या जगामध्ये सन्मानाने येईल आणि त्याला मी त्याचा हक्क मिळवून देईल. तेव्हा स्वानंदीचा चेहरा आणि चिंगीच्या डोळ्यातील आनंद अश्रू, आता सगळं काही एक वेगळंच असतं. आणि मालिकेमध्ये आता काकूचा हा नवीन डाव, जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा काकू काही शांत बसत नाही. ती तेथून मात्र स्वानंदीच्या विरोधात नवीन चाल खेळण्याचा प्रयत्न करत असते आणि जामिनावरती आता बाहेर येण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करते. कोर्टामध्ये केस आता सुरू असताना चिंगीला मात्र पैशाचे आमिष दाखवून तिच्या कुटुंबाला धमकावून तिची साक्ष बदलण्याचा अंशुमनचा आता प्रयत्न सुरू असतो आणि त्याच्या वकिलांचा. तेव्हा स्वानंदीची अग्निपरीक्षा म्हणजे घरचेच लोक शत्रू बनल्यामुळे समर आणि स्वानंदीच्या नात्यामध्ये दुरावा आणण्यासाठी अर्पिता आता नवीन कोणता कट रचायला सुरुवात करते. हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन डेली अपडेट्स पाहायला मिळतील. तोपर्यंत धन्यवाद.